सयाजीराव, आपण महान आहात. अहो नाही, आपण खरंच महान आहात. मी एक साधा भोळा माणूस, तरीही तुम्ही कसलाही विचार न करता मला इतकी मोठी जबाबदारी दिली. त्यासाठी मी कुठल्या तोंडाने आपले आभार मानू मला समजत नाही. तुम्ही तुम्ही खरंच देव माणूस आहात. पण आपण पाहतोच, सध्या सगळीकडे रावण राज्य आहे. पण तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी आता तुमच्यासोबत कामाला रुजू झालोय ना. मी सगळं सांभाळणार. मी सगळी जबाबदारी अगदी उत्कृष्टपणे पार पाडणार. कसलाही आणि कुठलाही डाग लागू देणार नाही. बरं सयाजीराव, ते थोडे पैसे खर्चाला मिळाले असते तर बरं झालं असतं. नाही म्हणजे असं काही अर्जंट नाहीये, पण आता आपल्यासारख्या देव माणसाबरोबर काम करायचंय म्हटलं म्हणजे मला पण थोडीफार तयारी करावीच लागणार ना. नाही निदान 2 जोडी चांगले कपडे तरी विकत घ्यावे लागतील म्हणून मी म्हणालो. बाकी काही नाही. बाकी जशी जशी तुमची मर्जी. धन्यवाद. धन्यवाद सयाजीराव, धन्यवाद. वाह सम्राट अशोक, तुम्ही तर बाजीच मारली म्हणाची राव. आता काय बाबा, सयाजी नावाचं मोठं पैशाचं टांगसाळच हाती लागलंय. मग आता पाण्यात हात धुवून घ्या. लोहा गरम है, मार दो हथोडा. सयाजी रे सयाजी. बाकी काही म्हणा, पोरगी लई चिकनी आहे तुमच्या. सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. तिच्यावर पाळत तर ठेवावीच लागणार. तिला विसरून कसं चालेल. मग काय अशोकराव, अहो विचार कसला करताय. लागा कामाला.